ओके. नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण विवेकानंद फाउंडेशनच्या वतीने मी रवींद्र गुरव आपलं सर्वांचे या फ्री लाईव्ह इंग्लिश क्लासमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, अगदी बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर, इंग्लिश स्पीकिंगसाठी उपयुक्त माहिती आपण या लाईव्ह क्लासमध्ये घेत असतो. आपण नक्कीच या क्लासला जुळल्यानंतर नक्कीच आपल्याला अनेक अशा गोष्टी माहिती पडल्या असतील किंवा नक्कीच आपल्याला नवीन काही गोष्टी शिकायला मिळत असतील. यस, आपल्याला नक्कीच हा क्लास आवडत असेल. आपल्या मित्रांना सुद्धा तुम्ही या क्लासबद्दल माहिती देऊ शकतात. या क्लासची लिंक आपण आपल्या मित्रांना शेअर करू शकतात. विशेष म्हणजे मित्रांनो की या सर्व साठी आपण व्हॉट्सॲप ग्रुप केलेले आहेत की ज्या ग्रुप्सवर आपण मागे झालेले जे काही सेशन्स असतील, जे काही लेक्चर्स असतील, त्यांच्या लिंक सुद्धा मी मध्ये मध्ये शेअर करीत असतो. अगदी पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंतचे सर्व सेशन्स तुम्हाला त्या व्हॉट्सॲप ग्रुपला उपलब्ध होऊ शकतात. जर तुम्ही त्या व्हॉट्सॲप ग्रुपला तुम्ही जॉईन नसाल, तुम्ही ॲड नसाल, तर कृपया आपण लवकरात लवकर व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हायचे. माझा नंबर आपल्याला माहिती आहे. जर आपल्याला माहीत नसेल तर आपण हा नंबर नोट डाऊन करू शकतात. यावर मला एक सिम्पली मेसेज पाठवा, प्लीज जॉईन मी इन RVF लाईव्ह इंग्लिश क्लास, असं एक मेसेज पाठवू शकतात किंवा सिम्पली तुम्ही ॲड मी इन ग्रुप असं सुद्धा मेसेज पाठवू शकतात. मी तुम्हाला नक्कीच आपल्या या ग्रुप्समध्ये ॲड करू शकतो. येस, तर मित्रांनो, ग्रुपवर ॲड झाल्यानंतर नक्कीच आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारची माहिती सुद्धा आपल्याला शेअरिंग करता येते किंवा क्लासबद्दल काही सूचना असतील, जो काही फेरबदल असेल, तो सुद्धा आपल्याला लवकरात लवकर कळत असतो. येस, ठीक आहे मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या टॉपिकला. मागील काही दिवसांपासून आपण हेल्पिंग वर्ब्स बघितलेत. हेल्पिंग वर्ब्स अतिशय महत्त्वाचे आहेत. पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगू इच्छितो, कारण विदाउट हेल्पिंग वर्ब्स वी कॅन नॉट लर्न or we cannot study most of the grammar topics, because these are the main part in most of the grammar topics. अनेक ग्रामर टॉपिक्स मध्ये ते अतिशय महत्त्वाचे असा भाग आहेत की त्यांच्या व्यतिरिक्त किंवा त्यांच्याशिवाय आपण ग्रामरचे वाक्य ट्रान्सफर करू शकत नाहीत, त्याच्यात रूपांतर करू शकत नाहीत, ते बनवू शकत नाहीत. येस, म्हणून 24 हेल्पिंग वर्ब्स तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपण बघितलं की सिंपल वाक्य कसं असतं, अफर्मेटिव्ह. निगेटिव्ह वाक्य तुम्हाला बनवायचे असेल तर आपण सिम्पली हेल्पिंग वर्ब नंतर नॉट लावतो आणि निगेटिव्ह वाक्य तयार होते. त्याच्या पुढे आपण बघितलं की तुम्हाला जर समजा प्रश्न बनवायचा असेल तर प्रश्न बनवण्यासाठी हेल्पिंग वर्ब हा वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब वापरला तर आपण सहज काय करू शकतो, वर्बल क्वेश्चन किंवा येस ऑर नो क्वेश्चन तयार करू शकतो. त्याच्याही पुढे आपण बघितलं, जर समजा तुम्हाला WH क्वेश्चन बनवायचे असेल तर वर्बल क्वेश्चनच्या पुढे फक्त WH शब्द वापरा, तुमच्या WH क्वेश्चन तयार. हाऊ सिम्पल आहे की नाही. मीन्स आपण बघितलं अफर्मेटिव्ह सेंटेन्स, हाऊ टू मेक अफर्मेटिव्ह सेंटेन्स, how to make negative sentence, how to make verbal question, and how to make WH question. एकाच वाक्याचे आपण 4 विविध प्रकारचे वाक्य कसे तयार होऊ शकतात हे आपण बघितलेलं आहे. येस, ठीक आहे. अगदी कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की ॲड अ क्वेश्चन टॅग हा नवीन प्रकारचा एक प्रश्न. ॲड अ क्वेश्चन टॅग कसं करावं, काल आपण बेसिक माहिती घेतली ॲड अ क्वेश्चन टॅग बद्दल. आता ॲड अ क्वेश्चन टॅग काय असतो? ॲड अ क्वेश्चन टॅग हा सुद्धा एक प्रश्न असतो. इट इज अ काइंड ऑफ क्वेश्चन, बट एक महत्त्वाची गोष्ट आहे की ॲड अ क्वेश्चन टॅग आपण काय विचारतो, माहिती करून घेण्यासाठी नाही तर कन्फर्म करण्यासाठी.
म्हणजे जो बोलणारा असतो त्या व्यक्तीला उत्तर माहिती असते, फक्त तो समोरच्या व्यक्तीकडून काय करतो, खात्री करून घेतो, कन्फर्म करून घेतो. येस. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला क्लास आवडतो ना? मला माहिती तुम्हाला आवडतंय, तरी सुद्धा मी विचारू शकतो, डू यू लाईक द क्लास, यू लाईक द क्लास, डोंट यू? या पद्धतीने म्हणजे हा ॲड अ क्वेश्चन टॅग झाला. मी असं म्हणू शकतो की तुम्ही विद्यार्थी आहात, यू आर स्टुडंट. तुम्ही विद्यार्थी आहात ना? येस, आय नो दॅट यू आर स्टुडंट, बट स्टील आय एम आस्किंग यू द क्वेश्चन बिकॉज आय हॅव टू मेक कन्फर्मेशन. ओके, मला फक्त कन्फर्म करायचे आहे. येस, तुमच्याकडून हो असं उत्तर मला अपेक्षित आहे, तुमच्याकडून हो असं उत्तर मला अपेक्षित आहे, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला. तुम्ही विद्यार्थी आहात ना? डेफिनेटली यू विल आन्सर येस. तुम्ही काय उत्तर देणार आहात? येस. यू आर स्टुडंट, आरंट यू? उत्तर असेल येस, आहे की नाही? तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हा अशा प्रकारे ॲड अ क्वेश्चन टॅगचा वापर करत असतो. मग ॲड अ क्वेश्चन टॅग कसं तयार करावा? आता बोलताना तर तो अतिशय महत्त्वाचा आहेच, पण तरी सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने अकॉर्डिंग टू द एक्झामिनेशन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट इज आस्क्ड इन एव्हरी एक्झामिनेशन. प्रत्येक परीक्षेमध्ये हा विचारला जातो. अगदी कॉम्पिटेटिव्हच्या परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे किंवा ॲड अ क्वेश्चन टॅगवर आधारित प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि तुमच्या शालेय परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे म्हणजे ॲड अ क्वेश्चन टॅगवर आधारित प्रश्न विचारले जातात. यस. आणि म्हणून मित्रांनो, हा टॉपिक तुम्हाला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. येस, आपण फक्त परीक्षेमध्ये मार्क मिळवण्यासाठी आपण हा क्लास सुरू केलेला नाहीये मित्रांनो. तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला या इंग्रजी भाषेची माहिती कशी होईल, त्याचा उपयोग कसा करता येईल ही आपल्याला माहिती व्हावी. त्याचाच उपयोग आपल्या परीक्षेमध्ये सुद्धा चांगल्या मार्क, चांगले गुण मिळवण्यासाठी कसा करता येईल, हा सुद्धा आपला एक हेतू आहे. येस. तर मित्रांनो, अगदी 2 मार्गांनी किंवा 2 एम आपण घेऊन हा क्लास चालवतोय. तर ॲड अ क्वेश्चन टॅग आपण बघत आहोत, त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती काल बघितलेली आहे. अगदी एका मिनिटात मी ॲड अ क्वेश्चन टॅग याची रिव्हिजन करतो आणि आपण आजचा जो टॉपिक आहे ॲड अ क्वेश्चन टॅगच्या ॲडव्हान्स लेवलला आपण आज बघूया. ओके, सो आर यू रेडी? इफ यू आर रेडी, जस्ट येस, टाईप येस इन युअर चॅट बॉक्स. येस. ओके, थँक्स अ लॉट. ओके. So we have been learning add a question tag. Add a question tag. Yes. आता या ॲड अ क्वेश्चन टॅग मध्ये आपण बघतोय की सर्वात आधी आपल्याला पूर्वज्ञान माहिती असणं आवश्यक आहे. पूर्वज्ञान, बॅकग्राऊंड नॉलेज असणं आवश्यक आहे. मग बॅकग्राऊंड नॉलेज मध्ये आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे? हेल्पिंग वर्ब्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. हेल्पिंग वर्ब्स, हे हेल्पिंग वर्ब्स कोणकोणते? येस, 24 हेल्पिंग वर्ब्स. एम इज, आर, वॉज, वेर, शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, नीड टू, डे टू, यूज टू, डू, डज, डीड वगैरे वगैरे. हे आहेत एकूण 24 हेल्पिंग वर्ब्स आणि हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कारण ॲड अ क्वेश्चन टॅग मध्ये हेल्पिंग वर्ब्स आपल्याला शोधावा लागतो, तो लिहावा लागतो. येस. सेकंड, तुम्हाला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट माहिती असणं आवश्यक आहे. सब्जेक्ट कोणता, वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता? सब्जेक्ट म्हणजे विषय असा नाही. आपल्याला माहिती आहे सब्जेक्ट म्हणजे विषय, परंतु आपल्या ग्रामरच्या भाषेमध्ये सब्जेक्ट याचा अर्थ होतो कर्ता, जो क्रिया करतो आहे की नाही. धोनी प्लेज क्रिकेट या वाक्यामध्ये धोनी हा सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, क्रिकेट खेळण्याचे तो काम करतोय. येस. आता सब्जेक्ट हा अनेक वेळा, बहुतांश कुठे असतो? वाक्याच्या सुरुवातीला असतो. द फर्स्ट वर्ड ऑफ द सेंटेन्स, वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट असतो साध्या वाक्यामध्ये. ओके, आपल्याला बेसिक गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. आता मित्रांनो,
सब्जेक्ट हा नाऊन असू शकतो किंवा प्रोनाऊन असू शकतो. नाऊन म्हणजे कोणत्याही माणसाचे नाव, राम श्याम सीता गीता. ओके. आणि प्रोनाऊन म्हणजे काय, नामाबद्दल वापरला जाणारा शब्द. आय, वी, यू, दे, ही, शी, इट. ओके, दीज आर प्रोनाउन्स. तर नाम ही असू शकतो किंवा प्रोनाऊन सुद्धा असू शकतो. येस. तर मित्रांनो, आपण ऍड अ क्वेश्चन टॅग बघत आहोत आणि ऍड अ क्वेश्चन टॅग मध्ये पूर्वज्ञान तुम्हाला माहिती आहे, बेसिक नॉलेज, 24 हेल्पिंग वर्ब्स, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ओके. लेट अस सी हाऊ टू मेक ऍड अ क्वेश्चन टॅग. सर्वात आधी पहिला नियम काय, जस्ट राईट द सेंटेन्स ॲज इट इज. वाक्य जसंच्या तसं लिहा आणि कॉमा द्या. आहे की नाही सिंपल. हे बघा, पहिला नियम आपला आहे, वाक्य जसेच्या तसे लिहा व कॉमा द्या. कॉमा कसा असतो, या पद्धतीने. ओके, असा कॉमा. ओके. सेकंड नियम आपला काय मित्रांनो, वाक्यातील HV ओळखा व त्याला नॉट, हा नॉट कसा, NT जोडा. ओके. एकदम शॉर्ट मध्ये आपण बघतोय. त्यानंतर शेवटी क्वेश्चन मार्क द्या. बरं, वाक्यामध्ये जर समजा HV प्लस नॉट असेल म्हणजे नकारार्थी वाक्य असेल तर नॉट लिहिण्याची आवश्यकता नाही. ओके. चला आपण वाक्य बघूया. ही कॅन विन द मॅच. ही कॅन विन द मॅच असं एक वाक्य आहे. या वाक्याचं आपल्याला बनवायचे काय, बनवायचे ऍड अ क्वेश्चन टॅग करायचे. या साध्या वाक्याचे रूपांतर आपल्याला कशात करायचे, ऍड अ क्वेश्चन टॅग मध्ये. काय करतो मी बघा मित्रांनो, पहिला नियम आहे वाक्य जसेच्या तसे लिहा. वाक्य जसेच्या तसे लिहा. मी काय करतो बघा, ही कॅन विन द मॅच, कॉमा दिलेला आहे बघा. सिंपल आहे, अगदी सिंपल. तुम्ही आता पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्ही लक्ष दिलं तरी तुम्हाला समजणार आहे. येस, वाक्य मी जसंच्या तसं लिहिलेलं आहे. या ठिकाणी बघा कॉमा दिलेला आहे, कॉमा. ओके, कॉमा दिला. आता मी काय करतोय, वाक्यातील HV ओळखा. वाक्यामध्ये HV कोणता आहे बरं, या वाक्यामध्ये HV आहे कॅन. येस, करेक्ट. वाक्यातील हेल्पिंग वर्ब आहे कॅन, तो कॅन मी या ठिकाणी ऍड करतो, कॅन. ओके. आता ओळखा व त्याला NT म्हणजे नॉट जोडा. ओके. या ठिकाणी आपण ऑलरेडी N आहे, कांट. आणि आता आपल्याला या ठिकाणी कर्त्यानुसार, ओके, एक नियम आपल्या ठिकाणी राहिलाय बघा. एक नियम आपण ऍड करू शकतो. कर्त्यानुसार I, we, you, they, he, she, it वापरून क्वेश्चन मार्क द्या. ओके. आता या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे बरं, कर्ता आहे ही. जर I, we, you, they, he, she, it असेल तर तो जसेच्या तसं लिहायचा. या ठिकाणी ही आहे, कांट ही. आणि आपल्याला शेवटी द्यायचे आहे क्वेश्चन मार्क. कांट ही आपण दिला त्याला क्वेश्चन मार्क. ओके. ही कॅन विन द मॅच, कांट ही. इज दॅट सिम्पल, रिअली सिम्पल. येस. बघा दुसरं वाक्य बघूया. दे हॅड ओन द मॅच. फक्त आपण वेगळं वाक्य घेतलं अगदी त्याच पद्धतीचं. काय करतो बघा, वाक्य मी आधी जसंच्या तसं लिहितो. फर्स्ट आय विल राईट द सेंटेन्स ॲज इट इज, ॲज इट इज. जसंच्या तसं वाक्य लिहितो. दे हॅड ओन
द मॅच. ओके, आता हे लिहिल्यानंतर मी काय करणार आहे, वाक्याच्या शेवटी कॉमा द्यायचा आहे. कॉमा, वाक्य जसं तसं लिहा, कॉमा द्या. कॉमा दिला. पुढची स्टेप काय, वाक्यातील हेल्पिंग वर्ब ओळखा. जस्ट आयडेंटिफाय द हेल्पिंग वर्ब इन द सेंटेन्स. येस, ओळखा बरं वाक्यातील हेल्पिंग वर्ब कोणता आहे. येस, व्हेरी गुड. हॅड. हॅड हा वाक्यातील हेल्पिंग वर्ब आहे. मित्रांनो बघा, अगदी लक्षपूर्वक आपल्याला बघायचे की वाक्यामध्ये एक एक शब्द आपल्याला बघायचे आणि त्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे हे आधी आपल्याला ओळखायचे. दे हॅड ओन द मॅच या वाक्यामध्ये हॅड, हॅव, हॅज, हॅड आहे की नाही. हॅड हा हेल्पिंग वर्ब आहे, तो आपण लिहूया शेवटी. ओके, आता या वाक्यामध्ये हे होकारार्थी वाक्य असेल तर नकारार्थी करतो, नकारार्थी असेल तर होकारार्थी करतो. आता हॅड नॉट असं राहिलं असतं तर आपण फक्त हॅड घेतला असता, पण या ठिकाणी काय हॅड आहे. हॅड असल्यामुळे आपण एनटी जोडूया. एनटी म्हणजे नॉट. हॅड, हॅडंट आणि दे, हॅडंट दे. क्वेश्चन मार्क. ओके, रिअली सिंपल. आता बघा मित्रांनो, आपण थोडेसे पुढच्या लेवलला आपण जाऊया. एक एक पार्ट आपण पुढे बघूया. राम कॅन विन. राम कॅन विन असं वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. आपण काय करूया, सुरुवातीला राम कॅन विन हे वाक्य मी जसंच्या तसं लिहितोय, कॉमा देतोय. वाक्य जसंच्या तसं आणि कॉमा. त्यानंतर वाक्यातील हेल्पिंग वर्ब कोणता आहे तो ओळखायचा आहे. वाक्यातील हेल्पिंग वर्ब आहे कॅन. कॅन हा आपण घेतला. वाक्यातील हेल्पिंग वर्ब कॅन. कॅन हा घेतल्यानंतर हे वाक्य होकारार्थी का नकारार्थी. होकारार्थी. नॉट राहिला असता तर नकारार्थी. ओके, आता आपण होकारार्थी असल्यामुळे इथे नॉट वापरूया. कॅन नॉट मीन्स कांट. शॉर्ट वापरायचे आपल्याला, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरायचे असतात, संक्षिप्त रूप वापरायचे असतात. इज नॉट, इजंट. वॉज नॉट, वॉजंट. ओके ओके, लक्षात येते. इज नॉट, इजंट. वॉज नॉट, वॉजंट. वेअर नॉट, वेअरंट. शॅल नॉट, शांट. विल नॉट, ओंट. कॅन नॉट, कांट. कुड नॉट, कुडंट. हॅव नॉट, हॅझंट, हॅवंट. हॅज नॉट, हॅझंट. हॅड नॉट, हॅडंट. या पद्धतीने. ओके, आता वाक्य जसंच्या तसं लिहिलेलं आहे. आता या वाक्यामध्ये आपल्याला काय म्हटलंय बघा, आय वी यू दे ही शी इट यांच्या आपण वापर करतो. आता राम, राम या नाउन साठी आपण काय वापरू शकतो, आय वी यू दे ही शी इट यांच्यापैकी कोणता शब्द आपण राम साठी वापरू शकतो. राम साठी म्हणजे राम, श्याम असेल पुरुषवाचक एकवचन तर आपण त्याला ही वापरतो. स्त्रीवाचक असेल सीता, रीता, गीता तर आपण काय वापरू शकलो असतो, शी. येस, मग राम असल्यामुळे आपण कांट राम असं आपण वापरू शकत नाही. तर राम साठी आपण काय वापरणार मित्रांनो, ही. ओके, क्वेश्चन मार्क. कांट ही. आता हेच वाक्य जर समजा असं राहिलं असतं, सीता कॅन विन. सीता कॅन विन काय केलं असतं आपण बघा, वाक्य जसंच्या तसं लिहितो. सीता कॅन विन, वाक्यात कॉमा, वाक्यातील हेल्पिंग वर्ब आपण घेतला कॅन. हे वाक्य होकारार्थी असल्यामुळे आपण नकारार्थी करूया कांट. आणि सीता जसं राम होता म्हणून ही वापरला, तर सीता आहे म्हणून आपण काय वापरणार, शी. येस, याची शी. ओके, कांट शी. येते लक्षात. अगदी सिंपल आहे. ओके ओके, मी फक्त बघतो त्या ठिकाणी बरोबर लाईट येतोय का, माझे अक्षर बरोबर दिसतात का, मी एकदा चेक करतो. 1 मिनिट. तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे, ओके अगदी बरोबर चालू आहे आणि बरोबर दिसतंय, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके
मित्रांनो, काही लोकांना क्लिअर दिसत नसेल तर नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो, कारण माझ्या सिस्टीममध्ये अगदी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. फक्त तुम्ही एक काम करू शकतात की तुमच्या स्क्रीनवर, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला वरती 3 डॉट तुम्हाला दिसतील. क्लिक केल्यावर स्क्रीनवर तुम्ही क्लिक केलं की 3 डॉट दिसतील. त्या 3 डॉटवर क्वालिटी असा एक ऑप्शन असतो बघा. क्वालिटी असतो, स्पीड असतो. तर क्वालिटीला तुम्ही जर समजा क्वालिटीला मिनिमम 480 तुम्ही ठेवला किंवा 720 ठेवला किंवा त्याच्यापेक्षा जास्त ठेवला तर अतिशय क्लिअर चित्र, म्हणजे सर्व अक्षरं सुद्धा तुम्हाला क्लिअरली दिसतील, आवाज वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर येतील. येस, तर तेवढं तुम्ही करू शकतात. येस, आणि बाय डिफॉल्ट तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या दिसत असतील तर डोंट वरी, इट्स ओके. अगदी शॉर्ट मध्ये मी सांगू शकतो, राम म्हणजे कोणत्याही माणसाचं, मुलाचे नाव असेल तर आपण वापरतो ही. कोणतीही मुलगी किंवा एखाद्या स्त्रीचे नाव, महिलाचे नाव असेल तर आपण वापरतो शी, एस शी. ओके. अनेक वचन असतील, कोणताही अनेक वचन करता असेल तर आपण काय वापरतो अनेक वचनसाठी? दे. व्हेरी गुड, दे. एक वचन असेल आणि निर्जीव असेल, निर्जीव, ओके, नॉन लिव्हिंग थिंग, प्राणी, पक्षी, तर त्याच्यासाठी आपण वापरतो इट. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ओके. स्वामीजी वॉज द ग्रेट, असं आपण एक वाक्य घेतलेलं आहे. या वाक्याचे आपल्याला क्वेश्चन टॅग करायचे. वाक्य आपण जसंच्या तसं लिहूया. सुरुवातीला मी काय करतो, वाक्य जसंच्या तसं लिहितो. कॉमा देतो. वाक्यातील हेल्पिंग वर्ब कोणता तो बघायचा आहे, तो आहे वॉज. वाक्यातील हेल्पिंग वर्ब आहे वॉज, आणि वॉज घेतल्यानंतर वाक्य होकारार्थी असल्यामुळे आपण करणार त्याला निगेटिव्ह, म्हणजे नकारार्थी. म्हणजे वॉज नॉट राहिला असता तर फक्त वॉज घेतला असता, पण वॉज आहे म्हणून आपण त्याला वॉज नॉट घेऊया. वॉज नॉट म्हणजे वॉझंट, वॉझंट. आणि आता स्वामीजी असं आपण घेऊ शकतो, परंतु स्वामीजी हा डायरेक्ट आपल्याला घेता येणार नाही, तर स्वामीजीसाठी आपल्याला घ्यावं लागेल ही. बघा, राम श्याम सीता, राम श्याम असेल किंवा माणसाचे नाव असेल तर आपण ही वापरतो. एखाद्या स्त्रीचे नाव असेल, मुलीचे नाव असेल तर शी वापरतो. अनेक वचन असेल तर दे वापरतो. आता स्वामीजी माणसाचे नाव आहे का पुरुषाचे नाव आहे किंवा व्यक्तीचे नाव आहे, सिंग्युलर, थर्ड पर्सन आहे म्हणून आपण त्याला वापरू शकतो ही. थर्ड पर्सन प्रोनाउन आपण वापरलेला आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन, ही शी इट. ओके. आता सेकंड, राधा वॉज व्हेरी स्मार्ट. राधा वॉज व्हेरी स्मार्ट. वाक्य जसंच्या तसं लिहितो. कॉमा देतो. कॉमा दिल्यानंतर वाक्यातील हेल्पिंग वर्ब कोणता आहे तो बघायचा आहे. बघा, या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे, वॉज. वॉज हा हेल्पिंग वर्ब आहे. वॉज होकारार्थी असल्यामुळे आपण नकारार्थी करूया, वॉझंट, वॉझंट. आणि राधा, राधा इज फेमिनाइन, सिंग्युलर. ओके, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून राधासाठी आपण वापरू शकतो ही शी इट पैकी शी. येस, वॉझंट शी. थोडक्यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की शेवटी आपण हा जो सब्जेक्ट घेतो ना, तो नाऊन नाही येत, तो प्रोनाऊन येतो. प्रोनाऊन, सर्वनाम येतो. मग प्रोनाऊन कोणते मित्रांनो, आय, वी, यू, दे, ही, शी, इट, हे प्रोनाऊन आहेत आणि हे प्रोनाऊन आपल्याला शेवटी वापरावे लागतात. ओके. नेक्स्ट वाक्य आपण बघूया. बॉईज आर नॉटी. ओके, बॉईज आर नॉटी हे वाक्य आपण घेतलंय. या वाक्याला आपण जसंच्या तसं लिहूया आधी. बॉईज आर नॉटी, कॉमा दिलेला आहे. वाक्यातील हेल्पिंग वर्ब ओळखायचा आहे, तो कोणता, आर.
आर. हे वाक्य होकारार्थी असल्यामुळे आपण नकारार्थी करूया. एनटी लावून मी नकारार्थी केलं, आरंट. आणि बॉईज, लक्षात घ्या नुसता बॉय राहिला असता तर मी वापरला असता ही. ओके, बॉईज म्हणजे अनेक वचन. अनेक वचन असेल तर वापरतो आपण दे. मग बॉईज असल्यामुळे आपण इथे वापरला दे. नुसता बॉय राहिला असता एक वचन तर आपण वापरला असता ही. बॉईज असल्यामुळे आपण वापरूया दे. नुसतं गर्ल असेल तर आपण वापरू शकतो शी, पण गर्ल्स असेल तर आपण शेवटी वापरणार दे. सिंपल, इथे लक्षात. येस, जर आपल्याला लक्षात येत असेल तर कृपया येस टाईप करायचे लाईव्ह चॅट बॉक्स मध्ये. आणि आपल्याला काही अडचण असेल तर आपण मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकतात. येस. सब्जेक्ट कसे वापरायचे त्याच्यानुसार आपण एखादा प्रोनाउन कसा वापरतो ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, आय डू नॉट स्पीक इंग्लिश. आता या वाक्याचे आपल्याला ऍड क्वेश्चन टॅग करायचे. कसं करू शकतो मी? वाक्य मी जसंच्या तसं लिहितो. लक्षात घ्या, आय डू नॉट स्पीक इंग्लिश, कॉमा आय डू नॉट स्पीक इंग्लिश. हे वाक्य मी जसंच्या तसं लिहिलेलं आहे. जसंच्या तसं लिहिल्यानंतर मला या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता तो ओळखायचा आहे. हेल्पिंग वर्ब कोणता आहे? डू. ओके, डू हा हेल्पिंग वर्ब मी या ठिकाणी लिहितो. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की या वाक्यामध्ये पण डू नॉट आहे. डू नॉट ऑलरेडी इथे नॉट असल्यामुळे मला इथे नॉट लिहायचा नाही. जर इथे हा नॉट राहिला नसता तर मी इथे घेतला असता डोंट, आहे का नाही. पण ऑलरेडी हिअर इज निगेटिव्ह, सो आय एम डुईंग हिअर अफर्मेटिव्ह. येस, फक्त डू घेतला. डू आणि वाक्यामध्ये आहे आय. प्रोनाउन आहे ऑलरेडी डू आय. ओके, येतं लक्षात तुमच्या? डू आय. सिंपल आहे, अगदी सिंपल असा तो विषय आहे. तुमच्या लक्षात येत असेलच. ओके, आता पुढचा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे, अतिशय इम्पॉर्टंट, की मॅक्झिमम मुलं सॉरी मॅक्झिमम विद्यार्थी अशा प्रकारचे प्रश्न आले की चुका करतात. मॅक्झिमम हुशार मुलं सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्समुळे. आणि तो टॉपिक म्हणजे असा की वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब नसेल, वाक्यात हेल्पिंग वर्ब नसेल तर काय करायचं. अगदी मागे आपण जे टॉपिक बघितलेत अगदी तेच नियम इथे लागू पडतील. वाक्यात जर हेल्पिंग वर्ब नसतील तर काय वापरतो आपण? चला लाईव्ह चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचे पटापट. यस, करेक्ट. डू, डज, डीड. डू, डज, डीड हे आपण वापरतो. करेक्ट, व्हेरी गुड, गॉड ब्लेस यू, व्हेरी गुड, शाबास. आणि डू डज डीड आपण वापरत असतो. आणि डू डज डीड हे कुठेही कसंही वापरत नाही. वर्तमान म्हणजे प्रेझेंट टेन्स असेल, सिंपल प्रेझेंट मध्ये आपण डू आणि डज वापरतो. सिंपल पास्ट म्हणजे भूतकाळी रूप असेल तर डीड वापरतो. डू डज डीड केव्हा वापरतात? जेव्हा वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसतो तेव्हा. आपण या ठिकाणी बघू शकतो वाक्यात HV नसेल तर वर्तमान काळात काय वापरतो आपण? डू किंवा डज. आणि भूतकाळात काय वापरतो? डीड. आता वरवर मी या ठिकाणी वर्तमान आणि भूतकाळाचे शब्द वापरलेत, परंतु वर्तमान मीन्स सिंपल प्रेझेंट म्हणजे साधा वर्तमान काळ, आणि भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट साधा भूतकाळ. आता या ठिकाणी आपण बघू शकतो वर्तमान काळ आणि भूतकाळ हे दोघं आपण या ठिकाणी वापरलेले आहेत. आता जेव्हा
वाक्यामध्ये V1 असतो तेव्हा डू आणि डज वापरतात, V2 असेल तर डीड वापरतात. कसं वापरायचं ते आपण बघूया. वाक्य मी 3 प्रकारे घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. आय प्ले चेस. आता या वाक्यामध्ये आपल्याला ऍड अ क्वेश्चन टॅग करायचे. अगदी आपल्याला स्टेप बाय स्टेप नियमानुसार जायचे. पहिला नियम आपला आहे वाक्य जसंच्या तसं लिहावे. आय प्ले चेस, कॉमा द्यावा. मी या ठिकाणी कॉमा देतो. आय प्ले चेस कॉमा. वाक्यातील हेल्पिंग वर्ब ओळखावा. आता आपली गाडी या ठिकाणी अटकली. हेल्पिंग वर्ब ओळखावा मीन्स या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता? आय हा हेल्पिंग वर्ब आहे का? प्ले हा हेल्पिंग वर्ब आहे का? चेस हा हेल्पिंग वर्ब आहे का? उत्तर असेल नो. वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही. एम, इज, आर, वॉज, वेअर, शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, डू, डज, डीड, ऑट टू, नीड टू, डे टू, यूज टू आहे की नाही? यांच्यापैकी एकही शब्द 24 पैकी एकही शब्द मला या ठिकाणी दिसत नाहीये. आणि म्हणून मी या ठिकाणी डू, डज आणि डीड यांच्यापैकी एक वापरेल. कोणताही वापरायचा नसतो, योग्य वापरायचा असतो. मग आता या ठिकाणी बघा, प्ले हा वर्ब आहे, पहिलं रूप आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे. त्याला ईडी नाही, यस नाही, ईएस नाही, काहीच लावलेला नाहीये. प्ले हा एक कॉमन आहे की नाही? किंवा सिंपल वर्ड आहे, क्रूट वर्ड आहे, क्रियापदाचे पहिले रूप आहे. म्हणून मी त्या ठिकाणी काय घेतो? डू. बघा, डू घेतला आणि वाक्य उकारार्थी असल्यामुळे आपण त्याला नॉट लावूया म्हणजे डोंट. आणि वाक्यातील करता घेतला आय, डोंट आय. आता पुढचं वाक्य आपण बघूया अशाच प्रकारचं. बघा, राम प्लेज चेस. या वाक्याचे ऍड क्वेश्चन टॅग करायचे. बघा, लक्षात घ्यायचे. मी वाक्य जसंच्या तसं लिहितो. राम प्लेज चेस, कॉमा दिलेला आहे. कॉमा दिल्यानंतर या वाक्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब ओळखायचा आहे. तो आहे का? एमिजर, वॉज, शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, डू, डज, डीड, ऑट टू, नीड टू, डे टू, यूज टू, मस्ट आहे का काही याच्यात? नाहीये. नसेल तर आपण डू, डज, डीड वापरतो. मग त्यासाठी कसं वापरायचा? वर्ब बघायचा. वर्ब या वाक्यामध्ये वर्ब कोणता आहे? प्लेज. प्लेला यस लावलाय. बघा, यस लावलेला आहे. मग यस लावलेला म्हणजे डू आणि डज यांच्यापैकी कोणाला यस लावला आहे? डजला. क्रियापदाला जर यस किंवा येस असेल तर आपण डज वापरतो. क्रियापदाला काहीच नसेल तर डू वापरतो. ओके, तर इथे प्लेज आहे बघा, म्हणून आपण वापरूया डज. त्यानंतर वाक्यामध्ये आपण निगेटिव्ह तयार करूया. डज नॉट म्हणजे डझंट. डझंट. आणि राम, रामसाठी आपण घेऊया ही. सिंपल आहे की नाही? पुढच्या बघूया. राम प्लेड चेस. आता या वाक्यामध्ये आपण काय करूया? वाक्य जसंच्या तसं लिहूया. राम प्लेड चेस, कॉमा. वाक्यातील हेल्पिंग वर्ब ओळखायचा आहे. एमिजर, वॉज, शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, डू, डज, डीड, ऑट टू, नीड टू, डे टू, यूज टू काय आहे का याच्यात? नाही. नसल्यामुळे वाक्यातील हेल्पिंग वर्ब नाहीये. मग वाक्याच्या वर्ब कोणता येतो? बघा, प्ले. प्लेला ईडी लावलेला आहे म्हणजे भूतकाळ आहे. प्लेड. प्लेड हा भूतकाळी रूप आहे, म्हणून आपण वापरूया डीड आहे की नाही? प्लेड हा भूतकाळी रूप आहे. वर्बला काहीच नसतो तेव्हा आपण डू वापरतो. वर्बला येस किंवा येस असेल तर डज वापरतो. वर्बचं V2 म्हणजे भूतकाळी रूप असेल तर आपण वापरतो डीड. ओके, आपण वापरूया त्या ठिकाणी डीड. याला निगेटिव्ह आपण करूया डिडंट ही. डिडंट ही. ओके, तर तुम्हाला नक्कीच डू, डज, डीड कसं वापरतात ते समजलं असेल. तर मित्रांनो, डू, डज, डीडचा वापर अतिशय महत्वाचा असतो. ओके, आता हे अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत आणि त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आता हे करत असताना तुम्हाला अगदी तुमची इंग्लिश टेक्स्ट बुक बघा आणि त्याच्यामध्ये अगदी साधे वाक्य लिहा आणि त्या साध्या वाक्यांचे तुम्ही ऍड क्वेश्चन टॅग करा.
तुमच्या मनाने वाक्य तयार करा आणि त्याच्यापासून तुम्ही ॲड क्वेश्चन टॅग तयार करा आणि त्यात येणाऱ्या अडचणी जे काय असतील ते मला तुम्ही कळवा. मी तुम्हाला नक्कीच तुम्हाला मदत करेल. तर मित्रांनो, अगदी सुरुवातीला आपल्या लक्षात घ्यायचे वाक्य दिसत असेल या फॉर्म द्या, वाक्यातील हेल्पिंग वर्ब लिहा, वाक्याला एनटी किंवा नॉट म्हणजे एनटी म्हणजे नॉट जोडा आणि वाक्यातील कर्त्यानुसार आय वी यू दे ही त्यांच्यापैकी योग्य वापरा आणि क्वेश्चन मार्क द्या. वाक्यात हेल्पिंग वर्ब नसेल तर आपण डू डज डिड वापरतो. वाक्यामध्ये सब्जेक्ट हा जर राम श्याम असेल तर आपण ही. वाक्यामध्ये सब्जेक्ट जर सीता गीता रीता असेल तर शी. वाक्यामध्ये सब्जेक्ट जर अनेक वचन असेल तर ते. वाक्यामध्ये एखादी निर्जीव वस्तू प्राणी पक्षी असेल एक वचन तर आपण वापरतो ईट. रिअली व्हेरी सिम्पल. फक्त तुम्हाला हेल्पिंग वर्बचा उपयोग कुठे करायचा कसा करायचा ह्या गोष्टीवर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर नक्कीच तुम्हाला हा टॉपिक समजत असेल. जे तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल तर बऱ्याचपैकी तुम्हाला ॲड क्वेश्चन टॅग हे समजलेलं आहे. याच्या सुद्धा अनेक अशा ट्रिकी अशा काही असतात. फॉर एक्झाम्पल इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल, इम्परेटिव्ह सेंटेन्स तर त्याचे ॲड क्वेश्चन टॅग कसं करतात किंवा एव्हरीबडी एव्हरीवन वगैरे वगैरे असे सब्जेक्ट असतील तर तेव्हा काय वापरतात किंवा लेटस्टचे वाक्य असतील लेटस प्ले लेटस गो वगैरे तर अशा पद्धतीचे वाक्य असतात तेव्हा त्याचे ॲड क्वेश्चन टॅग कसे करतात या आणि अशा अनेक गोष्टी ज्या आहेत याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चर्समध्ये आपण ती माहिती घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टी मनापासून समजून घ्यायच्या आहेत, शिकायच्या आहेत. ओके. तर नक्कीच तुम्हाला आजचा जो टॉपिक आहे तर तो सुद्धा समजला असेल. कालचा टॉपिक जो होता त्याच्या पुढे आपण हा कंटिन्यू केलेला आहे. कालच्या आणि आजचे हे 2 दिवसाचे लेसन्स तुम्ही जर बघितलेत तर ॲड क्वेश्चन टॅग तुम्हाला 100% समजतील असं मला पूर्णतः विश्वास आहे. मित्रांनो, अगदी सिंपल पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो. अगदी सिंपल पद्धतीने की अगदी प्रायमरीचा विद्यार्थी असेल त्यालाही समजलं पाहिजे, त्यालाही फायदा झाला पाहिजे. आणि एखादा हायस्कूलचा आणि कॉलेजचा विद्यार्थी असेल त्याला सुद्धा समजलं पाहिजे आणि त्याला सुद्धा फायदा झाला पाहिजे. अगदी बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत आपण या सगळ्या गोष्टी बघत असतो. नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी आवडत असतील. मी जे काय सांगतोय ते समजत असेल. सिंपल आहे. नक्कीच आपला या क्लास अटेंड केल्यानंतर तुम्हाला इंग्रजीची भीती बऱ्याचपैकी कमी झाली असेल. जर मित्रांनो आपल्याला या क्लासबद्दल आपल्या या क्लासला अटेंड केल्यानंतर इंग्लिश विषयाबद्दलची ग्रामरबद्दलची भीती आपली खरोखर कमी झाली असेल तर नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये तसं लिहू शकतात. आणि पुन्हा एकदा मी विनंती करतो की दररोज मी तुम्हाला जी काही लिंक शेअर करतो ती तुम्ही आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या वर्गातील जे काही इतर विद्यार्थी मित्र आहेत त्यांना तुम्ही ती शेअर केली पाहिजे. कारण मित्रांनो, नॉलेज अशी एकमेव वस्तू आहे की जी वाटल्याने शेअर केल्याने वाढते. येस, याचा तुम्ही विश्वास ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण हे जे काही लाईव्ह क्लास आहेत त्याच्या लिंक आपण पाठवली पाहिजे. आणि तुम्ही जर समजा या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करू शकतात किंवा केलं पाहिजे. लवकरच आपण आता आणखी याच्यात एक व्यक्तिमत्व विकास संदर्भात सुद्धा आपण काही लेक्चर्स घेणार आहोत. काही गेस्ट लेक्चरर्स किंवा अतिथी जे काही असतील ज्यांचे आपण मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला लाभणार आहे असे सुद्धा लोक आपण या ठिकाणी इन्व्हाइट करणार आहोत. फक्त जास्तीत जास्त व्ह्यूज असतील, आता जेवढे व्ह्यूज आहेत याच्यापेक्षा जास्तीचे व्ह्यूज असतील तर मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकणार आहे. अगदी तुमच्यासाठी मला जास्तीत जास्त व्ह्यूज असतील तर आपण नक्कीच या ठिकाणी व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असे काही टॉपिक्स आपण या ठिकाणी बघणार आहोत जे अतिशय चांगल्या पद्धतीचे अतिशय नामवंत असे जे काही मार्गदर्शक आहेत त्यांच्या सुद्धा मी या ठिकाणी तुमच्यासाठी त्यांची लाईव्ह तुम्हाला मार्गदर्शन मी लाईव्ह तुम्हाला ती सुविधा उपलब्ध करून देणार आहे. आणि ग्रामरचे सुद्धा अतिशय सोप्यातले सोपे आणि अतिशय कठीणातले कठीण असे टॉपिक्स आपण सगळ्या कव्हर करणार आहोत. जर व्ह्यूज वाढलेत, लाईक्स वाढलेत, सबस्क्रायबर वाढलेत तर. आणि त्यासाठी तुम्ही मला मदत करू शकतात. तुमच्या व्हॉट्सॲपला, तुमच्या फेसबुकला, तुमच्या इंस्टाग्रामवर तुम्ही या लिंक्स शेअर करू शकतात. एवढं तर माझ्यासाठी तुम्ही 100% करूच शकतात. ओके. तर मित्रांनो, उद्या परत आपण भेटूया एका नवीन टॉपिकसह. आणि इंग्लिशची भीती तर नाही म्हणायची, भीतीचे रूपांतर आपल्याला प्रीतीमध्ये करायचे. इंग्लिशवर आपल्याला प्रेम करायचे. अतिशय महत्त्वाची आणि सुंदर अशी भाषा आहे. आपल्या मातृभाषा समान आपली भाषा आहे आणि तिचा आपण आदर केला पाहिजे. व्हेरी व्हेरी सिम्पल, युजफुल. ओके. सो विल कंटिन्यू टुमॉरो. थँक यू व्हेरी मच.
Take care. God bless you. Okay, now I stop the session here.